Now we will see third method of solving method of determinants. Method of determinant or determinant method it is known as Cramer's rule. For solving simultaneous equations. Now, simultaneous equations, the general form of simultaneous equations is, now we know simultaneous equations means two equations, they are taken together of the same variable. So the general form is a1x plus b1y is equal to c1, a2x plus b2y is equal to c2. Now these are the standard form of simultaneous equations. Here x and y are the variables and a1, b1, c1, a2, b2, c2 are real numbers such that a1 is not equal to 0, b1 is not equal to 0, a2 is not equal to 0 and b2 is not equal to 0, such that a1, b1, c1, a2, b2, c2 are real numbers and a1 is not equal to 0, b1 is not equal to 0, a2 is not equal to 0, b2 is not equal to 0. Now here the determinant method, in the determinant method we have to write down the determinants, and the determinants, they are represented by the capital letters and they are written as, so first we have to write determinant D. So here determinant D is written as a1 b1 first equation and second equation a2 b2. This is the way of writing determinant. Here a1 b1 they are the rows, a1 b1 and a2 b2 they are the rows, and a1 a2 b1 b2 are the columns. Here a1 b1 a2 b2 are rows, याला rows म्हणतात, and a1 a2 b1 b2 they are the columns. आता या ठिकाणी हा जो डिटर्मिनंट आहे याला म्हणू आपण डिटर्मिनंट ऑफ डिग्री 2, कारण की या ठिकाणी दोनच एलिमेंट्स आहे म्हणून याला म्हणू आपण डिटर्मिनंट ऑफ डिग्री 2. नाव आता ही जी व्हॅल्यू आहे डिटर्मिनंटची, ही व्हॅल्यू आपण द मेथड ऑफ फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ दिस डी इज क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, a1 इंटू b2 and b1 into a2.
So the value is A1 B2 म्हणजे A1 into B2 minus B1 A2 ही झाली डिटर्मिनंट D ची व्हॅल्यू. आता या ठिकाणी डिटर्मिनंट लिहिताना हा जो आहे D जो आहे हा मेन डिटर्मिनंट आहे. या ठिकाणी हा डिटर्मिनंट लिहिताना आपण जो कॉन्स्टंट टर्म आहे तो सोडून देऊ आणि फक्त x आणि y चे कोएफिशियंट्स लिहायचे. A1 B1 याला तुम्ही रो वाईज लिहू शकता किंवा कॉलम वाईज पण लिहू शकता, जे तुम्हाला सुटेबल होईल ते. हा झाला पहिला डिटर्मिनंट D. देन वी हॅव टू राईट डिटर्मिनंट dx. डिटर्मिनंट dx लिहिताना याला सोडून द्यायचं. देन पहिले कॉन्स्टंट टर्म लिहायचं. आता आपण रो वाईज लिहू तर पहिल्या इक्वेशनमध्ये पहिले कॉन्स्टंट टर्म मग वायचं कोएफिशियंट. सो इट इज C1 B1 अँड सेकंड इक्वेशनचं C2 B2. याची सुद्धा व्हॅल्यू आपण काढू. अँड देअरफॉर हिअर dx इज इक्वल टू अगेन डू क्रॉस मल्टिप्लिकेशन C1 into B2 minus B1 into C2 and third is determinant dy. डिटर्मिनंट dy लिहिताना y जो आहे त्याला सोडून द्यायचं आणि x चा कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट टर्म, दुसऱ्या इक्वेशनचा x चा कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट टर्म. तर x चा कोएफिशियंट पहिल्या याच्यामध्ये आहे A1, कॉन्स्टंट टर्म C1, देन सेकंड इक्वेशनचं A2, कॉन्स्टंट टर्म C2. परत आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. सो वी हॅव व्हॅल्यू ऑफ dy इज it is dy is equal to A1 into C2 minus C1 into A2. हे सगळे डिटर्मिनंट्स लिहून झाल्यानंतर देन वी हॅव टू अप्लाय क्रॅमर्स रूल. तर क्रॅमर्स रूल स्विस मॅथमॅटिशियन गॅब्रियल क्रॅमर यांनी ही मेथड दिली म्हणून त्यांच्या नावाने याला म्हणतात क्रॅमर्स रूल. अँड देअरफॉर वी हॅव बाय क्रॅमर्स रूल द व्हॅल्यू of x is calculated as x is equal to dx upon d and y is equal to dy upon d. That means here both the values of x and y depends on the value of the determinant. तर d हा मेन डिटर्मिनंट आहे. हा मेन डिटर्मिनंट लिहिण्यासाठी आपण कॉन्स्टंट टर्म सोडून द्यायचं आणि मग पहिल्या इक्वेशनचं x आणि y चे कोएफिशियंट, दुसऱ्या इक्वेशनचे x आणि y चे कोएफिशियंट. दिस इज द डिटर्मिनंट d. And the value is calculated as A1 into B2 minus B1 into A2. Now second determinant is dx. So dx साठी याला सोडून द्यायचं dx ला. तर हा डिटर्मिनंट लिहिताना फर्स्ट वी हॅव टू राईट डाऊन द कॉन्स्टंट टर्म अँड कोएफिशियंट ऑफ y. सेकंड इक्वेशनचा कॉन्स्टंट टर्म अँड कोएफिशियंट ऑफ y. The value is calculated as C1 into B2 minus B1 into C2 and then we have to write down determinant dy. dy लिहिताना dy y ला सोडून द्यायचं and then first you write down the coefficient of x and C1. So A1 C1 and A2 C2. Value is calculated as A1 C2 minus C1 A2 and then we have to apply Cramer's rule. तुम्हाला मी आता सांगितलं याला आपण Cramer's rule का बरं म्हणतो, कारण की स्विस मॅथमॅटिशियन गॅब्रियल क्रॅमर यांनी ही मेथड सांगितल्यामुळे त्यांच्या नावाने आपण याला म्हणू क्रॅमर्स रूल. आणि डिटर्मिनंटमध्ये हे जे आहे दीज आर द रोज अँड दीज आर द कॉलम. याला तुम्ही रो वाईज लिहा किंवा याला कॉलम वाईज लिहा. सो दिस इज द डिटर्मिनंट मेथड फॉर कॅल्क्युलेटिंग द or for solving the simultaneous equation.